इतिहास फक्त लढाईचा नसतो, तर तो असतो एका दूरदृष्टीचा. जेव्हा सागरावर पोर्तुगीज आणि सिद्धींची दहशत होती, तेव्हा एक राजा कडाडला. ज्यापाशी आरमार त्याचाच समुद्र. पण हा मान चोळा राजांना का नाही? चला जाणून घेऊया. चोळा राजांनी अफाट आरमार उभारले, पण त्यांचा उद्देश होता व्यापार आणि साम्राज्याचा विस्तार. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारले ते स्वराज्याच्या रक्षणासाठी. त्यांनी ओळखले की समुद्र हा फक्त एक रस्ता नाही, तर तो देशाचा मुख्य दरवाजा आहे, जो शत्रूंसाठी बंद करणे आवश्यक आहे. महाराजांनी परकीयांचा पराभव करण्यासाठी गनिमी कावा समुद्रात आणला. त्यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाने चपळ जहाजे बनवली आणि समुद्रात जलदुर्गही बनवले. ही एक डिफेन्सिव्ह सिस्टीम होती. चोळा राजांनंतर भारतीय आरमार लुप्त झाले होते, पण महाराजांनी ते शून्यातून पुन्हा जिवंत केले. त्यांनी दिलेल्या कोस्टल सिक्युरिटीची संकल्पना आजही भारतीय नौदल वापरते. म्हणूनच त्यांना भारतीय आरमाराचे जनक किंवा फादर ऑफ द इंडियन नेव्हीही म्हटले जाते. समुद्रावर राज्य करणारा तो पहिला भारतीय लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय आरमाराचे खरे शिल्पकार.